उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50 टेम्पो घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला गेल्यात, पाहुयात। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 3 तालुक्यातील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पो मदत। भूम परंडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईक यांचाही फोटो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी। शिंदेंकडून नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत। जवळपास 10,000 किटचं वाटप। 18 टेम्पोंमधून आणलं मदतीचं साहित्य। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष? अशा काळामध्ये राजकारण करणं दुर्दैव, मदत होणं गरजेचं। गोष्टीचा बाऊ करू नका। विरोधकांना देखील तशी मदत करायची असल्यास फोटो लावून मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील टीकांनंतर अजित पवार यांचा हा टोला। मदत करताना पक्षाचा विचार नको। बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाही तर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेममध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकर यांचा हल्लाबोल। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे का? मदत किटवरील टीकांनंतर तानाजी सावंत यांचा हा सवाल। फोटो टाकून किंवा फोटोशिवाय कशीही मदत करा, पण शेतकऱ्यांना मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। शिंदेंकडून धाराशिवमध्ये नुकसानीची पाहणी। ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करा, पहिलीची शिंदेंसमोर मागणी। मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, शक्य असेल ते करणार। शिंदेंची प्रतिक्रिया।